कारण भोगीच्या दिवशीच भोगी केली पाहिजे. ती कोण्या दिवशी येऊ? हा, एकादशीच्या दिवशी येऊ की द्वादशीच्या दिवशी येऊ की सोमवारी येऊ की प्रदोष की कोण्या दिवशी येऊ, पण त्याच दिवशी भोगी केली पाहिजे. किती बायकांनी केली? परत दिवशी सक्रात आली ग, हिला वानत नाही द्यायचं. अंगीकार ज्यांचा केला नारायणी, देवानं स्वीकारलं की काम संपलं. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते. भोगीला तुळशीला भोगविडा देत असते. इतकं तर माहिती आहे ना. मी का बाई थोडंच इतकं मला माहीत असेल, मला वाचितो म्हणून माहिती आहे. भोगविडा देत असते तुळशीला. गेल्या वर्षीच्या संक्रांतीच्या दिवशी एकादशीच्या दिवशी भोगी आली ती. किती बायकांनी भोगी पहिल्या एकादशीच्या दिवशी केली? असा थोडासा काना इतकाच हातवरी केला. बायकांनी जास्त हातवरी नाही केला पाहिजे, एवढाच हातवरी करा. कारण भोगीच्या दिवशीच भोगी केली पाहिजे. ती कोण्या दिवशी येऊ? हा, एकादशीच्या दिवशी येऊ की द्वादशीच्या दिवशी येऊ की सोमवारी येऊ की प्रदोष की कोण्या दिवशी येऊ, पण त्याच दिवशी भोगी केली पाहिजे. किती बायकांनी केली? आता हातवरी झाले. पहिल्याने यकीन नाही केला. एकादशीच्या दिवशी भोगी करीत नसतेत माझ्या माईंनो. हो, भोगीच्या दिवशी बैंगणाची भाजी असते. हा, त्या बैंगण्याचं आयुष्य कमी होईल ना एकादशीच्या दिवशी बैंगणं खाल्ल्यावर. तुला कळून काय फायदा आहे वागा? इकडं कळायला पाहिजे. तू वाजव पकवाद अजून 5-6 वर्ष थांब जरासा का असाच. तू नको उभं राहू बाहुल्या. आम्हाला माहिती आहे किती सगळं अंग तुटलं इथं. चल दे असं. हे लय सोपं आहे वाजीनं. नागिनीचं पान इतकं पवित्र आहे. ते विड्या कलशाला वापरते, तोरणाला वापरते, पण एकादशीच्या दिवशी नागिनीचं पान अपवित्र आहे. तांब्याचं पात्र किती पवित्र आहे. देवाला स्नान घालायला देवा कशाचं पात्र? तांब्याचं. गाईचं गोमूत्र किती पवित्र आहे, पण गाईचं गोमूत्र आणि तांब्याचं पात्र एकत्रित आलं की अशुद्ध. विड्याचं पान इतकं पवित्र आहे, त्या विड्याच्या पानावर तांदूळ ठेवायचे आणि त्याच्यावर सुपारी मांडायची. गणानन्त्वां गणपते गवामह्यं गवप्रियः स्थितो नो लंबोधर भय जावेतेषु शिवाय स्थित गिरिजातनया भवस्थितानाः विघ्नहरं प्रशस्यते ते सर्वदेवाय यः सर्वां पूर्णो अग्रस्थितस्थानायो. त्या पानावर तांदूळ टेकले, सुपारी टेकली की गणपती बाप्पाचा आरूढ. इतकं पान पवित्र. पण हे पान एकादशीच्या दिवशी अशुद्ध विटाळसीचे खळ विडा भक्षिता तांबूळ, इतकं अपवित्र पान. आणि म्हणून एकादशीच्या दिवशी भोगी आली की कधीच करायची नाही. कोण्या दिवशी रविवार असेल त्या दिवशी संक्रांत करत जा. तुम्हाला गिरगावकराची विनंती. मी माझ्या मनानं सांगत नाही, मी वाचून सांगतो. पाहुनी ग्रंथ करावे कीर्तन किंवा तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी पहावे पुराणे विचारून. पुराणाची ताकद आहे. तुळस भोगविडा घेत नव्हती. एकही तुळशीचा बुंथा भोगविडा घेत नाही. म्हणून पंढरपुरातल्या मालकिनीनं निरोप केला साहेब 2-3 बायकांना. त्याच्यापैकी एक द्रोणाचार्यांची धर्मपत्नी, तिचं नाव होतं कृपी. त्या कृपी मातेला विनंती केली. सांदीपनींच्या धर्मपत्नी आल्या, अजून 4 साधूंच्या पत्नी आल्या आणि त्यांना सांगितलं आमची तुळस भोगविडा घेत नाही. तर महर्षी सांदीपनींच्या धर्मपत्नीने आणि द्रोणाचार्यांच्या कृपी नावाच्या पत्नीने अश्वत्थाम्याच्या आईनं त्या लक्ष्मी मातेला सांगितलं, लक्ष्मी, देवानं जिचा स्वीकार केलाय तिचा तुम्ही अनादर केलाय. देवानं जिचा स्वीकार केलाय तिचा तुम्ही अनादर केलाय. जोपर्यंत तुम्ही भोगविडा जामवंतीला देत नाहीत तोपर्यंत तुळस विडा घेत नाही. आणि तुळस विडा जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत तुमच्या मालकाची संक्रांत होत नाही. विटेवरच्या मालकिनीला अगोदर जामवंतीला भोगविडा द्यावा लागला. दृष्टांत संपला. श्रीमद भागवतामध्ये 44 श्लोक आले. 4 ब्रह्मवेद, त्यापैकी एका ब्रह्मवेत्ता शुकाचार्यांनी त्या 44 श्लोकाचं वर्णन केले. ते फक्त जामवंतीसाठी. दृष्टांत संपला. इतीत नख आणि इतीत अंगावर केस असलेली जामवंती, त्याला काय महाराष्ट्रात भारतात स्त्रिया नव्हत्या का? त्यानं तिचा स्वीकार केला. पुराणातल्या प्रत्येक व्यक्तीनं निंदा करणारी लोक जामवंतीचं नाव आलं की भागवंतात फुलं उधळल्या जातात. याचं एकमेव कारण आहे अंगीकार ज्यांचा केला. सुदामदेवाचा स्वीकार जगाच्या मालकाने केला, अख्खं गाव सोन्याचं. जामवंतीचा स्वीकार जगाच्या मालकाने केला, विटेवरच्या मालकिनीच्या बरोबरीची पात्रता. 14 मिनिटं शिल्लक आहेत, तेवढ्या वेळात सांगतो पूर्णविराम. बैल किती महागाईची घेतली पाहिजे, पण आपला बांध आला की आखडे पाहिजे. आपल्या आपल्या रानात आऊत हाणायचं, शेजाऱ्याच्या रानात कशाला हाणायचं?
अंगीकार. देवाच्या दर्शनाकरता एक वारकरी गेले. त्या वारकऱ्याला मधात येऊ दिलं नाही, पण पुजाऱ्यानं मारलं. पुजाऱ्याच्या लक्षात आलं हात लावल्यावर आपण वाटतो म्हणून पुजाऱ्यानं दुरून दगड मारले, लाकडं फेकून मारले. पाठ फुटली त्या वारकऱ्याची. अंगीकार ज्यांचा सांगतोय. घरी आल्यावर तुळशीपाशी भजन करायला बसायचे, पण पूर्वेकडे तोंड असायचं. आज दिशा त्यागली. पूर्वेकडे तोंड केलं की पाठ घराकडे असायची. आज तोंड उत्तरेकडे केलंय, पाठ या बाजूला झाली. बायकोनं सहज विचारलं, धनी, अहो धनी, तुम्ही पूर्वाभिमुख बसत असतात, आज उत्तराभिमुख का बसलात? अगं सहज अनावधानानं बसलो. कारण सांगू? कारण पाठ फुटलेली होती. बायको विचारील पाठ कशाने फुटली? पण ती बाई हुशार होती. त्या बाईनं मालकाला विचारलं, मालक, माझ्या लक्षात आलंय तुमची पाठ फुटली, याच्याकरता तुम्ही दिशा त्यागली. कशानं पाठ फुटली? तर मालकाने पत्नीला सांगितलं, प्रिय, चंद्रभागे स्नान करता करता शेवाळावून पाय घसरला आणि खडकावर पाठ आपटली आणि खडकानं माझी पाठ फुटली. खडकानं माझी पाठ फुटली असं बायकोला नवऱ्यानं सांगितलं. पण साहेब, ती बायको फार चतुर होती. तिनं सांगितलं, मालक, तुम्हाला एक बोलू? चंद्रभागेच्या पात्रात खडकसुद्धा विष्णुपदाला आहे आणि विष्णुपदावर आंघोळ करण्याची तुम्हाला परवानगी नाही. विष्णुपदावर आंघोळ करण्याची तुम्हाला परवानगी नाही. पुंडलिकरायाच्या समोर खडक नाही, तरी पण तिथं तुम्हाला आंघोळ करायची परवानगी नाही. तुम्ही पुलाच्या खाली आंघोळ करता, तिथं सुद्धा खडक नाही. मग कुठलं खडक तुमच्या पाठीला लागलं? शेवटी डोळ्याला पाणी नाही आलं. बायकोपाशी कसं रडावं? अंतःकरण रडलं आणि बुखारविंदातून एक शब्द पडला, सोयरा. बायकोचं नाव होतं सोयरा. सोयरा, मी मालकाच्या दर्शनाकरता गेलो, मला मध्ये तर येऊ दिलं नाही, पण मारलं ग लोकांनी मला, म्हणून पाठ फुटली. किती तिरस्कार केला आपण त्यांचा. किती तिरस्कार, किती तिरस्कार. या श्रीमंत वारकऱ्यांनी तुमच्या माझ्या घरी मुला मुलींच्या लग्नाच्या स्वयंपाकाचं सरपण फोडायचं काम केलं. तुमच्या आमच्याकडे कार्यक्रम असले तर मंडप झाडायचं काम केलं. तुमच्या नाल्या उपसायचं काम केलं आणि मिळालेल्या वेळात भजन केलं. पण आपल्या घरी सरपण फोड्या आपण काय दिलं? 2-4 दिवसाचं शिळं ताक, वाळलेली एखादी भाकरी द्यायची. ती भाकरी ताकात भिजवायची आणि विटेवरच्या मालकाचं नाव घेऊन त्या भाकरीचं आणि ताकाचं द्रावण पिऊन टाकायचं. इतकी परिस्थिती नाजूक. त्या पुरुषाचा अधिकार किती? तुम्ही आम्ही एवढी चेष्टा केली, एवढी चेष्टा केली, एवढा त्रास दिला की त्या त्रासाला सीमा नाही. एके दिवशी पत्नीनं आपलं मनोगत व्यक्त केलं, स्वामी, मालक, धनी, काल परवा गिरगावकर महाराज कीर्तन करायला लागले तर त्यांच्या पायाला जरासा आजार आहे. लोक त्यांना सोप्याची खुर्ची टाकतात. त्यांना स्टेज केलंय, चांगल्या फुलांची माळ घालतात, बुक्का लावतात, नारळ देतात. मालक, अख्खं जीवन तुमच्या बाबांनी तुम्ही भजन केलं विटेवरच्या मालकाचं, आणि त्या मालकाच्या भेटी करता गेल्यावर लोकांनी तुम्हाला दगडाने मारावं हे कळत नाही त्या मालकाला. अंगीकार ज्यांचा सांगतो शेवटचा पुरावा. मालकानं पत्नीला सांगितलं, प्रिय, लक्षात ठेव, माझा मालक फार चतुर आहे. देव चतुर, देव चतुर, जाणून अंतर्वर्त तसे, त्याच्यासारखा चतुर जगात कोण नाही. हल्लीच्या सगळ्या महाराजांना माणसं बुक्का लावत असतील, पण भजन झाल्यावर मला बुक्का लावण्यासाठी माझा विटेवरचा मालक येतोय. मी इतका मोठा आहे. माझ्या चोखोबारायला बुक्का लावण्यासाठी विटेवरचे मालक येत होते. विठोबा रुक्माईचं भजन झालं की बुक्का लावायला विटेवरचा मालक येत होता. पण बायकांची आवड, त्या महाराष्ट्राच्या मातीतली ती माऊली होती. त्या बाईनं आपल्या मालकाला सांगितलं, मालक, विटेवरचा मालक भजन झाल्यावर तुम्हाला बुक्का लावतं, फक्त तुम्हाला आणि त्यालाच माहिती आहे. मी तुमची पत्नी म्हणून मला माहिती आहे. आपला कर्ममेळा नावाचा मुलगा त्याला माहिती आहे. इतर लोकांना माहिती आहे का तुम्हाला पंढरपुरातला मालक बुक्का लावतो म्हणून? असं 5-4 वेळेस झालं उशे साहेब. एके दिवशी चोखोबर आहेत, चोखा लिंबाखाली बसलेले होते. भजन आटपलं. बायको एक भाकरी ताकात भिजून घेऊन मालकासाठी आली.
चंद्रभागेच्या तीरावरून विटेवरच्या मालकाचा कळस पाहिला आणि त्याला प्रणाम केलं. देवा, भुकेच्या वेळेला भाकरी देतोस, तुला प्रणाम आहे. ताकाचं भाकरीचं द्रवण तोंडाला लावल्याबरोबर पत्नीच्या तोंडातून वाक्य पडलं, मालक अहोरात्र भजन करता, खाताना पण त्याचं भजन करता. अहो, फासळ्याचा पिंजरा दबेपर्यंत तुम्ही 2.5 किलो कुऱ्हाडीनं सरपण फोडलंय. त्या कष्टानं कमवलेली वाळलेली भाकरी खाता, 4-5 दिवसाचं बाटकं इटकं ताक खाता, तरी पण ती भाकरी आणि ताक पेताना त्याचं भजन करता. काय दिले तुम्हाला त्यानं तुमचा स्वीकार केलाय का? खाली मान घालून पत्नीचं मनोगत पूर्ण करत होते. सोयरा, लक्षात ठेव, एक न एक दिवस तो मालक आपल्या घरी येईल. एक न एक दिवस तो आपल्या घरी येईल. फक्त तू ज्याच्या नावानं कपाळावर कुंकू लावतेस त्याच्यावर तू श्रद्धा ठेव. तो एक दिवस घरी येईल. अंगीकार ज्यांचा सांगतोय. 12 स्वर्गातलं अमृत खराब झालं, ते अमृत शुद्ध करण्यासाठी चोखोबरायच्या भजनानं सुरू झालं, शुद्ध झालं. तरी पण 222 मंत्र्यांचे, आपल्याकडं मंत्रीपद एकच पद असते. फार काही वरच्या लोकांच्या जवळचं असेल, लयत लागत असेल तर 2 पदं घेतो. पण असा एकच मंत्री आहे, त्याला 222 पदं होते. 222 पदं. त्याचं नाव इंद्र. त्या इंद्राला 123 यज्ञ केले. 24वा यज्ञ करण्यासाठी मुलगी लागते. ज्याला मुलगी नाही त्यानं घाबरू नका. भाचीच्या लग्नात अन्नदान करायचं. हे विश्वजित तुला सांगाल, त्याला आहे मुलगी. देवा 124वा यज्ञ करण्यासाठी मुलगी लागती. राजा दशरथाला ते यज्ञ करण्यासाठी नशीब खोटं होतं, म्हणून एक शांता नावाची मुलगी मानसकन्या म्हणून घ्यावा लागली. तिचं लग्न लावून द्यावं लागलं. आणि मग राजा दशरथाला तो यज्ञ करण्याची परमिशन मिळाली. मुलीशिवाय नाही करता येत. इतकी या देशातलं मुलीचं पार्ट मोठं आहे. काही नालायकाला कळत नाही, तो भाग सोडून द्या. मला सांगा, पोरं व्हायच्या जर आपल्या हातात असतं तर तुम्ही पोरी हो दिल्या असत्या का? नाही. आणि तुमच्या पोरायचे लग्न कोणासोबत लावले असते? माणसं सरळ हो म्हणतात. असो, काय सांगू लागलो. इंद्राने 123 यज्ञ केले, पण ते अमृत शुद्ध नाही झालं. ते चोखोबरायच्या भजनानं सुरू झालं, शुद्ध झालं. पण इंद्र जाताना पायाच पडला नाही. नारदाला सांगितलं, नारदा 4 अमृत शुद्ध झाले, पण 1 अमृत राहिलंय. नारदानं सांगितलं, काय काय केलं? काय नाही, ते भजन म्हणत होते. 5 मिनिटं थांबलो लिंबाच्या बांधीवर आणि मडके उघडून पाहिलं, कलश उघडून पाहिले तर अमृत शुद्ध झालं, पण 1 अमृत जशाल तसं राहिलं. वा गुरुजी, नारदांनी सांगितलं, इंद्रा, हे 5व्या प्रकारचं अमृत शुद्ध करायचं असेल तर चोखोबरायच्या पाया पडावं लागेल. 222 पदं ज्या मंत्र्याच्या ताब्यात आहेत, तो मंत्री चोखोबरायच्या पाया पडतोय. सामान्य पद आहे. किती मोठी ताकद आहे, किती मोठी ताकद आहे. बाईची खंत होती, देव स्वीकार करतो का? तो दिवस उजळला. तो दिवस होता सोमवारचा. त्या सोमवारच्या दिवसाची तिथी होती एकादशी. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीसी. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीसी. ती एकादशी सोमवारची होती आणि त्या दिवशी विमान पंढरपुरात उतरलं. असे कितीतरी विमान आले. त्या विमानामध्ये नारद, तुंबर, सांब, आगा सत्यलोकाचा पायेक, सावित्री तयाची सुजया, सिद्धी गणेश प्राप्तयो. या 33 कोटी देवता हजर झाल्या आणि चोखोबरायच्या घरी भजन सुरू झालं. दुसऱ्या दिवशी द्वादशी. अंगीकार ज्यांचा सांगतोय. द्वादशीचा दिवस सुंदरसा स्वयंपाक झाला. हो, अन्नपूर्णा प्रत्यक्ष स्वयंपाक करायला, अष्टमा सिद्धी रांगोळ्या काढायला, आणि गणिमा कामा वशित्वा विशित्वा, या अष्टमा सिद्धी सांगितल्या भागवतात. या रांगोळी काढण्यासाठी प्रत्यक्ष अन्नपूर्णा स्वयंपाकासाठी तिथं अन्नपूर्णा. श्लोक म्हणायला कोण होते? तुम्बरा नदी भय स्थितो जद जदो जदनिरे सर्वानां स्थितभयो
अन्नपूर्णास्ततेव च पूर्णमिद्याभयायां जठरानलो तृप्तावस पूर्णपूर्णाप्तिमिच्छते यतं भवान्नपूर्णेनां शुधा निवारणहितार्थायां तथैव च नमः पार्वते पते हर 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 महादेव। असे श्लोक। आता तो काही श्लोक। राम लक्ष्मण हे दोघे बंधू जेवायला बसले दही भात लिंबू, जेवता जेवता अपमान झाला ताटात उंदीर। हाणायलाच पाहिजे जेवता जेवता निबर काठीनं। एक व्याख्या कळते का तुम्हाला? जेवायला बसले दही भात लिंबू, माझं जाऊ द्या खोटं, इथं डॉक्टर आहेत ना, दही ना आपलं लिंबून दही एकत्र खात असतात का? दही आमलंच आहे का नाही? आणि दही लिंबू कसं खातील? जेवायला बसले दही भात लिंबू, काय गांजा वाढता वाढता लिहिलं का काय सुंबळ्यानं काय माहिती? राम लक्ष्मण हे दोघे बंधू जेवायला बसले दही भात लिंबू, जेवता जेवता अपमान झाला। बरं ठीक आहे, जाऊ द्या, म्हणू द्या। राम कोणाचा अवतार? विष्णूचा। आणि लक्ष्मण शेषाचा। शेष म्हणजे कोण? हा, आणि सर्पाच्या पुढे उंदीर येत असतो का? आकलीत भुसा भरलाय का म्हणणाऱ्याच्या? बरं जाऊ द्या म्हणणाऱ्या। तुम्हाला एक सांगू का, परमार्थामध्ये विशुद्धपणा आणलेला परमार्थ करणारा, त्याचा स्वीकार करणारी तुम्ही 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 बदमाश आहात। माफी मागून हा शब्द टाकतो तुमच्यावर। या बा, मद्यपान करणारा भजन्या, मद्यपान करणारा पक्वद्या, मद्यपान करणारा कीर्तनकार, मद्यपान करणारा रामायणकार, मद्यपान करणारा भागवतकार, नालायक माणसाचा स्वीकार करणारी माणसार्धी नालायक असते। दोघाशी पतन सारिकेशी केले पाप जेने दिले अनुमोदन, दोघाशी पतन सारिके। किती जरी गुणवान असन पण हलकटाला बोकांडीवर घ्यायचं नाही। हे पाप तुमच्या डोक्यावर बसते, तुम्ही पापी आहात। हा, स्वीकारायचं नाही, तुम्ही स्वीकारायचं नाही। काय सांगू लागलो? कीर्तन मग का तमाशा आहे का नाना? जेवाय हा, चोखोबरायचं घरी, चोखोबरायचं चिर। लक्ष्मणजी जर सर्प असतील तर उंदीर कसा येईल? आहे का नाही? चुकीची गोष्ट। काही मनगला काही बी श्लोक, ए लाल दोऱ्याचं काढेन पाणी तुला टांगीन बेंडकुळी वाणी, हे असे श्लोक असते, असे श्लोक असते। पंक्तीत काही श्लोक म्हणत असतात का? टाइम झाला का माझा? 11 वाजून 2 मिनिटं, जाऊ द्या 2-3 मिनिटं घेतो, माफ करा। होते बोलण्याच्या ओघात कधी पुढाऱ्याचे महाराजाचे मिनटं मोठाले असतात। मला शिजल्यावर जाळ घालायचा नाद नाही। हो, एका बाईच्या नवऱ्याला 1,500 पगार, म्हणलं गॅस बंद कर ना, वरण शिजलंय। 1,500 पगार आहे, मी काऊन बंद करीन? गेलं वरण जळून। हो, 11च्या पुढं कशाला तुंतून वाजवायचं आपलं? आहे का नाही? आपलं बंद करा मुकाट्यानं, आपलं धोतर शांत बसलं पाहिजे। असो, काही नाही श्लोक। कोण श्लोक म्हणायला? अधिकारी लोक होते देवा श्लोक म्हणायला। वाढायला, तूप वाढायला पंढरपुरातली मालकीन, भात वाढायला पंढरपुरातला मालक। आगा तंदुग्राय हो ग्रते शिशुंजनस्ततेवच्या पंक्ती बसल्या, सगळ्या पंक्ती आटपल्या। जेवायचे राहिले पंढरपुरातले मालक, पंढरपुरातली मालकीन, चोखोबराय, सोयराबाईन कर्म मेळा। देवानं सांगितलं चोखा जेवायला बसा। अंगीकार ज्यांचा शेवटचा 2-3 मिनिटं घेतो। चोखा जेवायला बसा। चोखोबरायने सांगितलं देवा कसं बसू तुमच्यासोबत जेवायला? देवानं सांगितलं तू जर माझ्यासोबत जेवायला नाही बसला तर पुढची द्वादशी येईपर्यंत मी पाणी पण पिणार नाही। असं पंढरपुरातल्या मालकाचे उद्गार आहेत। आणि मग चोखोबराय पंढरपुरातल्या मालकाच्या डाव्या मांडीला बसले। तर रुक्मिणी आईसाहेबाच्या लक्षात आलं आपला मालक भक्तीसाठी इतका येडा आहे, भक्तीसाठी इतका येडा आहे की त्याला भक्त इतके आवडतात। भाविकाची आवडी देवान करी सेवा निज प्रीती। एकदा अर्जुनानं देवाला विचारलं होतं, देवा तुम्हाला भाविक किती आवडतात? तर देवानं अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तुम्हाला कशाला विचारतोस, कशाला विचारतोस, कशाला विचारतोस? तुला माहीत नाही मला भाविक किती आवडतात? काय सुरुवात तेव्हाची? नाही नाही, हे काय सांगू किरीटी, हे काय सांगो किरीटी, त्वा देखिले तुझिया दिठे, म्या सुदा म्याच्या सोडिल्या गाठी पोहया लागी। अर्जुनाला सांगितलं, अर्जुना मला भक्त किती आवडतोस तुला माहित नाही? तू डोळ्यानं पाहिजे। प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग
माझ्या तुकोबरायांचं आहे. या अभंगाद्वारे तुकोबराय एक नमूद करतात, एकदा का रे ब्रह्मांडाच्या मालकानं एखाद्या व्यक्तीचा स्वीकार केला की त्याचं कामच संपलं. त्याला पुन्हा आयऱ्या गायऱ्याकडे जायची कामच नाही, काही गरज नाही त्याला कोणाकडे जायची. एकदा मात्र त्यानं आपलंसं म्हणायला पाहिजे. अंगीकार ज्यांचा केला नारायणे, ज्या व्यक्तीचा जगाच्या मालकानं स्वीकार केला, आपले जवळ धरलं, अंगीकार केला, निंदे तेही तेने वंदे केली. समाजातल्या माणसांनी ज्यांची निंदा केली का, ज्यांना समाजातनं वाळीत टाकलं का, अशा लोकांना देवानं आपलंसं केलं की ही निंदा करणारी हरामखोर शांत बसतात. विठाला विठाला एकदा मात्र त्यानं आपलंसं करायला पाहिजे. निंदे तेही तेने वंदे केली. एकदा त्या मालकाने आपलंसं केलं की ही माणसं वंदे ठरतात, वंदे ठरतात. इतका त्या मालकाचा दरार आहे, इतका त्या मालकाचा अधिकार आहे. ते पंढरपुरातले मालक आणि काशीतले मालक, या दोन मालकांनी जवळ धरायला पाहिजे. कोणाकोणाला निंदा केली आणि कोणाकोणाला जवळ घेतलं. अजामेळ भिल्ले तारेली कुंटिनी. अजामेळ नावाचे एक भूदेव होते, फार सात्विक सदाचारी व्यक्ती, कर्मकांडामध्ये निपुण व्यक्ती. पण शेवटच्या टप्प्यात थोडासा पाय घसरला, तितक्यामुळं समाजानं इतके त्यांच्या नावावर बॉम्ब टाकले की बघायचंच काम नाही, बघता काम नाही. अजामेळ भिल्लीनी, जिचं चरित्र तुम्ही ऐकताय. लाहोरं चित्र सशे रानडुकर खाणाऱ्याची पोरगी. तिचं एका पुराणातनं नाव काढलं की ते पुराण 70% शून्य आहे. हो, इतका तिचा अधिकार. कुंटीन, आवडंबरीचं नृत्य करणारी बाई. याला आपल्या प्रचलित भाषेत वेगळं नाव आहे, पण नकोय ऐकायला. तुम्हाला आता बरं वाटतंय, नंतर म्हणते बाळाला विचकितो. विठाला विठाला विठाला. आवडंबरीचं नृत्य करणारी बाई, आणि त्या बाईच्या पोटी जन्म झाला. समाजात सर्वत्र तिला लोकांनी वाळीत टाकलं. पण जगाच्या मालकानं स्वीकार केला, तिचं दर्शन घेतल्याशिवाय पंढरपुरातल्या मालकाचं दर्शन पावत नाही. अजामेळ भिल्लीने तारिली कुंटीनी. याच्याही पुढे ही ताकद कशाची, ही फक्त भजनाची. ब्रह्महत्या राशी पातके अपार, वाल्मिक किंकर वंद्य केला. कोण वाल्मिक? ज्या वाल्मिकाची बायको संक्रांतीच्या दिवशी वाल्या म्हणून पण नाव घेत नव्हती. इतका मूर्ख माणूस हो. त्याची बायको वाल्या म्हणत नव्हती, वाल्या. इतका नालायक माणूस. माणसं किती मारलेत आतापर्यंत महाराष्ट्रातल्या एकाही वक्त्याच्या मुखारविंदातून त्याचा आकडा मी ऐकला नाही. पुराणातला बादशाह, पुराण क्षेत्रातलं नाविन्यपूर्ण रत्न वैकुंठवासी माधव महाराज मगर हे म्हणायचे, या वाल्याने किती माणसं मारलेत आतापर्यंत त्याचा आकडाच नाही, कोणी सांगायचंच नाही. इतकी माणसं मारली, इतकी माणसं मारली, तरी पण तो वाल्याचे वाल्मिक नाही, महर्षी वाल्मिक झाले. फक्त भजनाची ताकद आहे. तुका म्हणे थे भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय देहूतले मालक म्हणतात, इथे फक्त भजन प्रमाणे, भजनाला किंमत आहे. भजन या शब्दाचा अर्थ चांगलं बोलणे, दुसऱ्याला चांगलं शिकवणे, दुसऱ्याला चांगल्या मार्गाला लावणे. भजन जरी करीत असेल आणि एखाद्याला गुच्छे देत असेल तर असं समजायचं चुकून हरामखोर अवलाद आपल्यात आली. विठाला विठाला. चांगलं बोलणे हे सुद्धा भजन आहे. आळंदीतल्या मालकांचं वाक्य, साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्होळ अमृताचे. एखाद्या व्यक्तीला जर चांगला मार्ग सांगितला ना डॉक्टर भुसे साहेब, तर हजारो वाऱ्या केल्याचं पुण्य ते प्राप्त. वाट दावे त्याच्या पुण्यानाही पार. चांगलं सांगायचं काय हरकत नाही, हे चांगलं बोलणं सुद्धा भजन आहे. रात्रभर भजन करीत असेल आणि पहाट दुसऱ्याची इचकीत असेल तर ते भजन कसं होईल? भजन
भजन ते ओंगळवाणी नरका जाणे चुके नाही, काय नाही त्याला अर्थ. असो अंगीकार ज्यांचा केला नारायणे. हे ते गर्जे महाराजांना सुद्धा धन्यवाद. लय नाचतो म्हातारं ते. काही इकडे तिकडेच नाचले, काय काय ना बाजा मोड्या नाचू नाचू. हे चांगलं कीर्तनात नाचत आहे म्हातारं. विठाला वारकरी म्हातारे चांगल्याच वर्णन करा. अंगीकार ज्यांचा केला नारायणे, निंदे तेही तेने वंदे केली. देवानं स्वीकार केला की काम झालं. काही लोकांना वाटतंय महाराज तुम्हाला सांगू का, त्यांच्याकडं 3000 कोटीची प्रॉपर्टी आहे, त्यानं माझा स्वीकार केला. अरे सुंबळे आहेस तू, कशाला नादी लागला तू त्याच्या. त्यानं तू स्वीकार केला मग काय होईल. तुम्हाला एक सांगू का, लय पैशावाल्यानं खांद्यावर हात टाकणं लय असं येड्यावानी करी जाऊ नका. तुम्हाला एक सांगू का, मी शेतकरी आहे, तुम्ही पण शेतकरी आहेत. तुम्ही काय काय रशियातून थोडेच आलात, सगळे शेतकरीच आहेत ना आपण. म्हणजे टकले अण्णा सुद्धा आले. तुम्ही लक्षात घ्या, 15 दिवस पाऊस नाही पडला तरी झाडाखालचं धन वाळत नाही. मोठ्या झाडाखालचं धन वाळत नाही, पण मोठं झाड धनाला शेंगाच लागू देत नाही. झाडाखालच्या कापसाला बोंडच लागत नाही, झाडाखालच्या सोयाबीनला शेंगात लागत नाही. मोठे झाड बारकाल्याला उबदाऱ्या ठेवू देत नाहीत. आणि तुम्ही याला बी टाळ्या वाजवायले. विठाला विठाला. म्हणून एखाद्या मोठ्यानं तुमचा अंगीकार केला काही नवलाची गोष्ट नाही. एका श्रीमंत माणसाची स्तुती करायला एक विद्वान व्यक्ती होता आपल्यातला. विद्वान व्यक्ती रात्रंदिवस त्या व्यक्तीची स्तुती करायचा. रात्रंदिवस साहेब रात्रंदिवस स्तुती करायचा. परिस्थिती काय झाली सांगू तुम्हाला. त्या माणसानं इतके पैसे दिले. गुरुजी बसता का तुम्ही, थांबता, ठीक आहे. एवढी पैसे दिली, एवढी पैसे दिली. त्या काळात आज 6.5 किलो सोनं इकल्यावर किती पैसे येतील आपल्याला काही त्याचा हिसाब कळत नाही. मी 7वी शिकलेला आहे आणि एवढ्या पैशाचं आपल्याला काय कळत आहे का नाही. आपल्याला काही एवढं त्याचं ज्ञान नाही तितक्या पैशाचं. पण 6.5 विठाला पण 6.5 किलो सोन्याचे किती पैसे देत आज 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 आज. तेवढ्या पैशाची साडी त्या काळात एका व्यक्तीची बायको नेसत होती. माझ्या गोळ्या संपल्या नाही बरं, आणि मी गांजा गिंजा उडून आलेलो नाही. मी ते पाहतच नाही, तर वडण्याचा काय प्रश्न आहे. म्हणजे असं काही लोकायला वाटन बाळू काही बायकायला आहे, हे असं नका डोक्यात घेऊ तुम्ही. मी वाचून सांगतोय, भंगाऱ्या भुंगाऱ्याचं ऐकून मी सांगत नाही. मी ऐकून 6 लोकांचं सांगतो. 7वे अजून एकाही माणसाचं ऐकून सांगितलं नाही. वाचून किंवा 6 लोकांचं ऐकून सांगतो, पुरं नाही कोणाचं सांगत. 6.5 किलो सोन्याचे जितके पैसे येते तितक्या पैशाची साडी त्या व्यक्तीची बायको नेसायची. अंगीकार सांगतोय, अंगीकार हा चांगल्या माणसानं करावा. कोणी नाही, कोणी नाही. काय श्रीमंती असेल कल्पना करा. एक जण म्हणला महाराज एवढी साडी काय होतं त्या साडीला, कोणता दोरा होता. अरे म्हणलं दोरा कशाला विचारी तू रूमने हिडपटेस काय तू सुंबळ्या, तुला दोऱ्याचा कशाला विचार करू तू. माणिक विरेयती भयतति चंदो अपात भयतति कालति चंद षडवैरुण्या भयस्ततो हिरिया भयतति पाचू जनो माणिक भयतति छंद जुनो सुधियनि कालति मिमदति कृतुजनि संगत भयतति कामारे वृष्णिर भयतति छंद सुधा वृष्णिर भयतति छंद सुधा वृष्णिर भयतति छंद सुधा हिरिया भवतति माणिक भययो. माणिक नावाचा माणूस नाही, षडवैरुण्यापैकी एक वैरुण्य माणिक. हिरिया भवतति सुप्त जयाना. कशाला म्हणते सुप्त जय हिरा. हे काही लोक अंगठीत घातलेत ते म्हणून त्याला नाही म्हणायचं सुप्त जय. सुप्त जय हिरा कशाला म्हणायचं. अमावस्याच्या रात्री 15 फूट वाढलेल्या उसामध्ये अंगठीत हिरा घालायचा आणि दारे धरायला जायचं. तेजो भयतति भास्कर कांती दिवाकरा भय छंद भयो आदित्य भयतति ज्योति भयानाम आदित्य भयतति ज्योति भयान आदित्य भयतति ज्योति भयानाम. सूर्याच्या काही अंशातला प्रकाश ज्या हिऱ्याचा पडतो असे सुप्त जे हिरे 9 त्या बाईच्या साडीच्या पदराला होते. 9 महाराष्ट्रात बाईच पाहिली नाही मी इतकी श्रीमंत.
9 हिरे होते, 9 हिरे. हे 6.5 किलो सोनं चिल्लर आहे, चिल्लर चिल्लर. नवरा काय काम करत होता? एका श्रीमंत माणसाची स्तुती करत होता, श्रीमंत माणसाची स्तुती. आणि त्या बाईची जाऊ, त्या बाईची सख्खी जाऊ, त्या माणसाच्या सख्ख्या भावाची बायको साडीला गाठी मारित होती, गाठी मारित होती. एके दिवशी स्नानाला जाण्याकरता उशीर झाला. मालकानं सांगितलं, लक्ष्मी आज उशीर केलास, का जात नाहीस? मालक, आपलं बाळ लहान आहे, त्याला सांगावं माझ्याकरता 3 गाडगे पाण्याची घेऊन ये, कारण मोठं गाडगं त्याला आणता येत नव्हतं, वय छोटं होतं. मला घरी समुद्राचे 3 मडके पाणी आण म्हणा, मी घरी आंघोळ करते. का ग, आज तुझे पाय दुखतेत का? मालक, मी समुद्रावर रोज जाते पण अंधारात जाते, आज उजळड आहे आणि माझ्या अंगावर जी साडी आहे ती मांडीवर फाटलेली आहे. म्हणून मी भारतीय संस्कृतीतली स्त्री आहे, या भारतातल्या पुरुषांना माझं अंग दाखवू शकत नाही आणि मला पूर्ण शरीर झाकायपुरती साडी नाही, तिला गाठी मारून मारून ती पुन्हा फाटायली, म्हणून मी उजेडात समुद्रात जाऊ शकत नाही. इतकी परिस्थिती नाजूक एका भावाची. आणि एका भावाला 6.5 किलो सोन्याची साडी नेसणारी बायको, एवढी श्रीमंती. परिणाम सांगतो, ज्याची बायको एवढ्या महागाईची साडी नेसत होती त्या बाईचा मालक एका श्रीमंताचा स्तुतीपाठक होता. शास्त्रात त्याला भाट म्हणतात, भाट म्हणतात, भाट. हे कोणाच्या बैठकीत चहा प्यानार उचले तितक्यापुरतं वर्णन करायचं आणि तिकडे गेले की त्याची पुन्हा ठोकायची. काय 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 नसते खरं या लोकांची. काय काय तुम्हाला सांगू का, शेंदूर लावणाऱ्या याचा विश्वासच नाही. शनीचे घाव हाणणारी माणसं चांगले, कारण ते देव पण आणत असतात दगडाला, आणि शेंदूर लावणारे हरामखोर उलट त्याला झाकीत असतात. विठाला विठाला. एका श्रीमंत माणसाची स्तुती करीत होता. म्हणून हे वैभव. आणि ज्या बाईचा नवरा पंढरपुरातल्या मालकाचं, द्वारकेच्या मालकाचं भजन करायचं, त्याच्या बायकोवर ही परिस्थिती. अंगीकार ज्यांचा सांगतोय. एके दिवशी संध्याकाळची वेळ आहे, नित्यनेम आटपला आणि नित्यनेम आटपल्याच्या नंतर पत्नीला सांगितलं, लक्ष्मी, ए लक्ष्मी, जी जी म्हणत होत्या बायका, जी म्हणायच्या नवऱ्याला. काही नाही, कीर्तनात बसती पुढं, मालकाचं करती घोडं, काय कामाचं द्वारका असं वागणं. हे चतुरा, असं वागून जाऊ नको माय, तू या झोपीत भिताडा अंगाव पडन ना बाई. कशाला असा आगावपणा करती बाई तू? नवऱ्याला जी बाई मानती का तीच कीर्तन ऐकायच्या लायकीची. जी बाई नवऱ्याला मोजित नाही का तिनं कुठंच कीर्तनाला बसू नये. आणि तिला कीर्तन सांगणारा महाराजाचं बी पापूत आलं समजायचं. विठाला जी काही उदरनिवारण शुद्धा निवारण हितार्थायाम. शुद्धा म्हणजे भूक, भूक भागवण्यासाठी काही आहे का आपल्याकडं? खाली मान घातली खिन्नपणाने, सांगितलं काहीच नाही. अंगीकार ज्यांचा सांगतोय, देवानं स्वीकार केला की काम किती मोठं होते लक्षात घ्या. हे हैऱ्या गेऱ्याच्या नादी लागत जाऊ नका, मोठ्याचे कास धरा. काही नाही आपल्याकडं. लक्ष्मी, माझं भागेल ग, तुझं भागेल, पण आपली बाळ, आपल्या बाळांची काय अवस्था? मला दुपारपासनं मालक तीच चिंता आहे, आपली लेकरं काय खातील. या देशातली स्त्री फार श्रीमंत आहे बरं, फार मोठी श्रीमंत आहे, फार श्रीमंत आहे. मी परवाला तुमच्याकडे जालन्यात सुद्धा हेच बोललो होतो. या देशातलं सर्वात मोठं जडवड रत्न आणि श्रीमंत रत्न काय असेल तर माझ्या भारत देशाची स्त्री आहे. माझ्या भारत देशाची स्त्री, महाराष्ट्राच्या मातीची स्त्री आहे. तुम्ही ज्यांचं अभिष्ट चिंतन सोहळा करता ना, ती शिवाजी दादा सुद्धा एका तात्विक स्त्रीच्या पोटी त्यांनी जन्म घेतलाय. मग ज्या रत्नाचा तुम्ही अभिष्ट चिंतन सोहळा करता, अशा शिवाजी दादांना 9 महिने जिनं पोटात वागवलंय, ती माऊली किती अधिकारी असेल याचा कल्पना करा.
कधी कधी मी तुमच्यावर दगड टाकतो, त्याबद्दल मी माफी मागतोय. माझा आणि तुमचा काही वाद नाही. फक्त मी याच्याकरता तुमच्यावर दगड टाकतो की या देशाची तेजस्वी हिरे जन्माला आणण्याची, कारण तेजस्वी हिरे तयार करायचा कारखाना महिलांकडे पुरुषांकडे नाही. कारण आई जितकी मुलावर संस्कार करू शकते तितका बाप करू शकत नाही. याच्याकरता तुम्ही चुकू नये म्हणून मी कधी कधी तुमच्यावर असे ताशिरे मारतो, त्याबद्दल मला माफी असावी. हो, या देशाची स्त्री फार सात्विक, आपल्या लेकरावर फार प्रेम असते. एका चांगल्या माणसाचं एक वाक्य आहे, एका बाईला देव भेटला. बघा बाईचं किती प्रेम आहे लेकरावर. एका बाईला देव भेटला आणि त्या बाईला देव म्हणाला, पंढरपुरातले मालक म्हणाला, काशीतले मालक म्हणाला, हे माय मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला काय पाहिजे. तिनं सांगितलं, देवा तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहात, मी मागितलं ते देता. हो, देव जरी मज कधी भेटला, देव जरे मज कधी भेटला. ती काय म्हणते माऊली, मला जर कधी देव भेटला तर त्याला एकच म्हणेन, मम आयुष्य लाभो माझी या बाळाला. देवा माझ्या आयुष्यातले काही दिवस माझ्या लेकराला देऊन टाक. इतकं प्रेम करणारी, अत्यंत साधी भोळी, सखोल विचाराची स्त्री या भारत देशात, या भारत देशात ती त्या भजन करणाऱ्याची पत्नी होती. मालक दुपारपासनं माझी चिंता आहे, मी बाळांना काय देऊ. काय आठवलं तुला, बालक यांनी सुखाने झोपावं याच्याकरता मला एक उपाय सुचलाय. तो उपाय सांगू का. पाषाण अंतकरणाच्या माणसाचं सुद्धा हृदय पाजरेल. बघा ऐका सिद्धांत पुढे. त्या बाईनं एका गाडग्यात हात घातला, गाडगं मातीचं असते त्याच्यात हात घातला आणि त्या मातीच्या गाडग्यातने एक मिठाचा खडा काढला. पूर्वीच्या काळात खडे मीठ होतं, आता लय वाटल्या घातलेलं नाना प्रकारच्या कंपन्याची मीठ खालीत माणसं, म्हणून तर पसापसा गोळ्या खालीत. त्या मिठाच्या गाडग्यात हात घातला, त्याच्यातला एक खडा काढला. तो मिठाचा खडा पाण्यात बुडवला, पाण्यात, आणि लेकरांच्या ओठावून फिरवला. खारट मिठाचं पाणी चाटीत 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 त्या बाईची लेकरं झोपली. हो, आणि त्या पोरांचा काका, त्या पोरांची काकी 6.5 किलो सोन्याच्या किमतीची साडी नेसत होती. सख्खी काकी, सख्खी काकी. काका एका श्रीमंत माणसासोबत सुवर्णाच्या पात्रात जेवत होते आणि या लेकरांना खाण्याची पंचायत. यांचे वडील द्वारकेच्या मालकाचं भजन करायचे आणि या पोरांचे काका एका श्रीमंत माणसाची स्तुती करायची. कालांतरानं तो श्रीमंत मेला, कालांतरानं तो श्रीमंत मेला. कालांतरानं तो मेल्याच्या नंतर त्याची स्तुती करणारा व्यक्ती पैठणच्या दरबारात थाटी घेऊन भीक मागायला बसला. जवळ पैठण आहे ना, अशा मंदिराच्या ठिकाणी थाटी घेऊन भीक बसला. वाडा मला काहीतरी. 6.5 किलो सोन्याच्या किमतीची साडी नेसणारणीचा नवरा संसार धकिण्यासाठी मंदिराच्या दारात थाटी घेऊन बसला. ही त्याची परिस्थिती. आणि ज्यानं देवाचं भजन केलंय, साडी नव्हती बायकोला नेसायला, अहो स्वतःच तर भागीलच असन, पण अख्ख्या गावातल्या लोकायला घर सोन्याची करून दिले. त्या व्यक्तीचं नाव होतं श्रीमंत श्री सुदामदेव. फार मोठी व्यक्ती. किती श्रीमंती सांगू तुम्हाला. सुदामदेवाची नगरी पंढरपुरातल्या मालकानं, द्वारकेतला मालक आणि पंढरपुरातला मालक एकच आहे, गाव सोन्याचं करून टाकलं. देवाला हे सासरवाडीतून आलेलं धन होतं. तिकून जर आलं ना धन, या बा नदी जर उलटी वाहिली ना तर कधी कधी ती सप्त्यात खर्चली पाहिजे. सासरवाडीतून आलेलं धन कधी कधी सप्त्यात खर्चिलं पाहिजे. आणि सासरवाडीतून आलेलं फुकट धन जर सासरवाडीत नाही खर्चिलं तर तिसऱ्या पिढीला बॉम्ब पडत असतो, हे लक्षात ठेवा. त्याच्या पुढचं नाही सांगत मी, सोप्या सोपची सांगतो. विठाला 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 विठाला. भगवंताला ह्या मनाविषयी मी पुढे सांगणार आहे पुढे या मनाविषयी. ते सासरवाडीतून आलेलं सोनं होतं. मग हे कसं करायचं. एका भजन करणाऱ्याचं गाव सोन्याचं करायचं.
बा माझं मत आहे, जो भजन्या तंबाखू खात नाही, जो भजन्या बिडी वढीत नाही, पक्वाद्या असेल, गायक असेल, कीर्तनकार, रामायणकार, भागवतकार, तंबाखू खात नसेल, बिडी वढीत नसेल, सिगरेट वढीत नसेल, गांजा वढीत नसेल, रंगारंगाचं पाणी पित नसेल, तर त्याला चांगली गाडी असली तर काऊन तुमच्या पोटात डबा उठतो? वा क्या बात आहे. हा, त्यानं भारीच्या गाडीत बसावं, पण त्यानं हे पहिलं सांभाळावं बरं, पहिलं सांभाळावं. भजन्यात तंबाखू खाता असेल आणि भजन करता करता घोंगडी खाली करता घालीत असेल तर त्याला गाढव पण भेटून बसायला आहे का नाही? असं चांगल्या चांगल्या व्यक्तीला, अहो निष्ठेनं भजन करणारी व्यक्ती होती ना, अख्खं गाव सोन्याचं केलं, अख्खं गाव सोन्याचं. आणि 52 अर्बुज क्विंटल सोनं उरलं. किती क्विंटलाचा एक अर्बुज? शिक्षक किती आहेत चाटे सर इथं? सांगा ना काय होतं? मी 7वी शिकलेलं आहे, तुम्ही MA BEd MA ट्रिपल MA आहे का नाही? किती लोक आहेत, आहे का नाही? किती लोक. अर्बुज कशाला म्हणायचं? खरवतीने खरवती भयचति जायो, अर्बुज भयतति प्रणम्या, शंखन प्रतिशंख भयतति भाषा, नित्य भयातति विन्मख जायो, फनिरर भयतति सुदयनि छंदो, फनिरर भयतति सुदयनि छंद, मेय भयायनि जायन्ते, मेय भयायनि जायन्ते, मेय भयायनि जायन्ते. खर्वांनि खर्वाणि पद्मं अर्बुजा शंख प्रणयति, यति खना बावनिया तितिक्षो अर्बुजो नतिः, यज्जायति परवा सुधेशो इन्मखान भयंजनाः. मला वाचायचा नादे म्हणून पाठ आहे, नाही तर मी कुठं लय मोठं शिकलो इतकं पुढं पाठ करायला. वाचायचं मी लोकांचं इचकीत नाही, मला पुराण वाचा वाटते. 52 अर्बुज क्विंटल सोनं उरलं. विश्वकर्मा महाराज नावाची एक महान अधिकारी देवता आहे आपल्या संस्कृतीमध्ये. त्या देवतेला कलेची देवता म्हणतात. विश्वकर्माची कृपा 19 श्लोकावर झाली. त्याच्यात सगळ्यात मोठी कृपा, ज्याला तुम्ही इंजिनियर म्हणतात ना, सिव्हिल इंजिनियर, बांधकाम खात्याचा आर्किटेक्ट, त्याच्यावर विश्वकर्माची कृपा असते. हां, 19 पैकी एक. बाकीचे. आणि दुसरं एक सांगू का, जे लाकडावर कोरीवर काम करतात का, हे पांचाळ, यांच्यावर विश्वकर्माची कृपा. 19 पैकी 2 सांगितले. डॉक्टर साहेब सगळ्या गोळ्या एक खाट्या घेतल्यावर ॲक्शन येते ना, मग बाकीच्या 17 गोळ्या तुम्ही नंतर पाहता, आहे का नाही? पुन्हा बाकीचे कोण होते ते? विठाला विठाला अशी विश्वकर्मा कलेची देवता, ज्यानं रावणाची लंका त्यांनीच बांधली होती, त्यांनीच बांधली होती. अशा विश्वकर्मा नावाच्या देवतेचा भगवंताला निरोप आला. अख्खं गाव सोन्याचं केलं. सुदाम देवाच्या नगरीतल्या म्हशी बांधायची खुंट सुद्धा सोन्याची, साखळ्या सुद्धा सोन्याच्या, गाईच्या साखळ्या सुद्धा सोन्याच्या. तर बायकायनं कशाला उगत तिळ तिळ घेऊन फिरायचं, आहे का नाही? मसडायच्या गळ्यात साखळ्या सोन्याच्या. हे मी सांगतोय असं तुम्हाला वाटतंय का? नाही, चुकून बोलणार नाही. या बा वक्त्यानं मनचं बोलणं. गौमासं स्थितायां भक्षन्ति पापहा. वक्त्याने स्वतःच्या मनचं सांगणं म्हणजे गाईचं मांस खाल्लं इतकं पापतंय. धेनु भयतति यति जीवाना, कंचन भवतति जाय सुधेशो, वेढा भवति कलंजनाना, वेढा भवन्ति कलंजनाना, हेमति कांती सुधा जयो, हेमति कांती सुधा जयो, हेमंती कांती सुधा जयो. हा पुरावा जाबालीचा आहे. जाबाली नावाचे महान संत होऊन गेले. त्यांनी सांगितलं हेम म्हणजे स्वर्ण, त्याच्या गलाश्रेतम हेमती भवा, सूत्रे भवतति छंदानाम, हेनुरवच्छर भयतति जायी, झालरी भवतति जायन्ते, शृंखला भय सकल सिदा यज्जायन्ते कृतुंजनाः. हिऱ्या माणिकाची कोंदण असणारी वासराच्या पाठीवर झालर होती. गाईचे शिंग सोन्यानं मळवलेली होती. एवढी श्रीमंती. आणि 52 अर्बुज क्विंटल सोनं शिल्लक उरलं. काय करायचं? पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं, माझं भजन करणाऱ्याला दिले, वापस आणू नका, त्याचा मसनवाटा सोन्याचा करा. त्या व्यक्तीचा मसनवाटा सोन्याचा करा. अंगीकारच्यांचा केलं नारायणी सांगतो. हो, कल्पना करा, रावणाला 7 कोटी घरं सोन्याची, पण मसनवाटा मातोड्याचा. 2:15 वाजता रावण फुकला. बरोबर दुपारी 2:15 वाजता. हे रामायणात नाही पाहायचं, दुसऱ्या पुराणात बघायचं. मला काही तुरीच्या पाट्यात नाही सापडलं. विठाला विठाला ए भास्करो माध्यानी भयोना, चला चळे अंगुळीचे निभय केने, तय प्राप्तला भास्कर सुधने, भडाग्नी दिदला तया शिव. आजच्या कीर्तनात नसतेच सांगत, पण आठवलं सांगतोय.
माध्यानाच्या वेळेच्या नंतर काही अंघोळीच्या पलीकडे सूर्य सरकला, त्याला 2 पावणे 2चा वेळ म्हणतात. त्या वेळेला भडाग्नी नावाचा अग्नी रावणाला लागला. पण मातुड्याच्या मसनवाट्यात सोन्याच्या गावात राहणारा रावण, अलका नावाची नगरी आहे, अलका नावाची नगरी कुबेराची आहे. या विश्वातला सर्वात मोठा श्रीमंत कुबेर आहे. तो पंढरपुरातला मालक सुद्धा नाही, काशीतला मालक सुद्धा नाही. कोणाचं आहे धन सांगता का? देह हे काळाचे, देह हे काळाचे, धन कुबेराचे, देह हे काळाचे. धन कुबेराचे. पंढरपुरातल्या मालकाने या कुबेराकडनं धन उष्ण घेतलंय. त्या कुबेराची नगरी होती अलका नावाची नगरी. ही पूर्ण सोन्याची नगरी आहे. कुबेराची अलका नावाची नगरी सोन्याची आहे, पण मसनवाटा मातोड्याचा आहे. रावणाची अख्खी नगरी सोन्याची आहे, पण मसनवाटा मातोड्याचा आहे. इंद्राची अख्खी नगरी सोन्याची आहे, तिथं माणसं मरतच नाहीत, त्याच्यामुळे मसनवाट्याचा काही संबंध नाही. तिथं माणसाचं पुण्य संपलं की त्याला खाली तुका म्हणे जाती पुण्यक्षया दोगती. पुण्य संपलं. अहो, कोट्यावधी रुपयाच्या गाडीत बसून गेलेला माणूस बँकेत खात्यावर पैसे नसले की मॅनेजर म्हणतो हे रस्त्यानं बाहेर निघा, हेच रस्ता आहे बाहेर निघायला. आणि मळकट कपड्याचा माणूस त्याच्या खात्यावर पैसे असू द्या, या 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 तुम्हाला सही कर, इकडे येता येत नाही का, मी तिथंच तुमची विड्रॉलवर अंगठा घेतो. बॅलेन्सवाल्याला इतकी किंमत असते. तशी स्वर्गात तिथं किंमत. त्या इंद्राच्या नगरीत मसनवाट्याचा संबंधच नाही, म्हणून काही संबंध नाही. पण अख्खं गाव सोन्याचं आणि मसनवाटा सोन्याचा. पृथ्वीवर जितके देश असतील, या प्रत्येक देशात एकच व्यक्ती तितका श्रीमंत. त्या व्यक्तीचं नाव सुदामदेव. भावाचे ते हाल झाले आणि सुदामदेवाची ही परिस्थिती झाली. ताकद कशाची? अंगीकार ज्यांचा केला नारायण, अंगीकार ज्यांचा केला नारायण, अंगीकार ज्यांचा केला नारायण. देवानं स्वीकार केलेली सुदामदेव या पदाला पोचले. म्हणून अंगीकार ज्यांचा केला नारायणे, म्हणून देवानं स्वीकार करावा. काय करायचं बाकीच्यांचं? पंढरपुरातल्या मालकाने लग्न केले 16,107. तसे 16,108 येतं. सांगतो ना पुढं, दमदारा फक्त. 16,107 लग्न केले पंढरपुरातल्या मालकाने. एके दिवशी प्रभू सकाळी सकाळी उठले. रोज उठले की आईचं दर्शन घेत होते. कोण माहिती आहे? पंढरपुरातला मालक 8व्या अवतारातला आईचं दर्शन घेत होता. मी तुम्हाला एक सांगू का माझ्या श्रोते जनार्दनांनो? जगात सर्वात मोठा परमार्थ आहे आपल्या आई वडिलाला मानणे. त्याच्यासारखा श्रीमंत आणि त्याच्यासारखा पुण्यवान जगात कोणीच नाही, कोणीच नाही, कोणीच नाही, कोणीच नाही. काही गोष्टी आपल्या धर्माच्या सांभाळीत जा, पुण्य लागेल तुम्हाला. देव तुमचं चांगलं करेल. माझी काय पात्रता आहे तुम्हाला उपदेश करण्याची? काय लायकी आहे माझी? माझं वयच काय, 83चा जन्म आहे माझा. शिक्षण 7वी पास आहे. तुम्ही किती शिकलेली माणसं आहेत, गाडीभर पुस्तकं पाठ केलेली माणसं आहेत, तर तुम्हाला शिकवणं माझी लायकी आहे का? पण ज्ञानोबा आहे, तुकोबरायचा चपला त्यांच्यात खडावा झाडतो त्यांच्या. म्हणून जर शिक तुम्ही मला किंमत देता. एरवी मला कोणी विचारलं असतं. माझी पात्रता नाही तुम्हाला उपदेश करण्याची. पण एक सांगू का सज्जनांनो, या विश्वातला सर्वात मोठा परमार्थ आहे आपल्या आई वडिलाला मानणे. किती मोठी पोचपावती सांगू तुम्हाला. गिरगावचा बाळू म्हणतोय म्हणून डॉक्टर साहेब ऐकायचं नाही. मोठे नाना ऐकायचं नाही, ऐकायचं नाही, ऐकायचं नाही. आई वडिलाची सेवा करणाऱ्या मुलाच्या देहूतले मालक पाया पडतात. नमो तया माता पित्याचे पालन, पित्याचे पालन नमो तया. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय देहूतले मालक म्हणतात, जो आई वडिलांची सेवा करतो मी त्याला नमस्कार करतो. कोण? देहूतले मालक तुकोबाराय, ज्यानं यमाच्या थुत्रीत आणली. थुत्रीत नाही, हे तर लय सोपं सोडून द्या. यम भांडे घासायला ठोला, सलाम करी तुकया घरी राबत असे. राबणे म्हणजे काम करणे. तुकोबारायच्या घरी दक्षिणेचा राजा यम काम करायचा. एवढी सत्ता तुकोबारायची. आणि ते तुकोबाराय आई वडिलाची सेवा करणाऱ्याच्या पाया पडतात. किती मोठं महत्व आहे सज्जनांना. काही माणसं आई वडिलाला मानित नाही तर महाराजाई संघ फिरत येत. त्या महाराजाईचं पापूत आलं हे हरामखोर बोकांडीवर घेऊन फिरत. विठाला विठाला
कोणी महाराज असू द्या, पकवाद्या असो, गायक असो, कीर्तनकार असो, त्याला जर कोणी एखादा मानित असेल तर त्यानं मोठेपणानं म्हणायचं तुझे आई वडील कुठे आहेत? हा म्हातारीचं मो जमतच नाही, चल तिकडं होय गोबडा, तू आमच्याकडे येऊ नको, तू ह्या पापानं आम्ही मजळून जाऊ. काय कामाचं आहे का नाही? चुकीच्या गोष्टी आहेत. माणसानं अहो सुधारायचं काम असते ना. त्या महाराजाला वाटते बरं झालं मग थैली वागवायला, गधडी आहे तू, पुढच्या जन्मात याची पार भूमिका तू घेणार आहेस गध्याची. तो हरामखोराला जवळ ठेवलास. विठाला भाषा जर शिकडे की तुम्हाला आणायचं तर आणजा, तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव. मी काय कोणाच्या मागं लागे नाही. काय भाकरी पुरतं ठुले पोरं. आता एकच पोरगे एक पोरगी तिथं जाईन कोणाच तरी घरी, आणि आमच्या पोरानं 4 वस्तूच्या भाकरी खाल्ल्याने एका रंगाचं पाणी मिळलं तर 2-4 पिढ्या त्याला संपत नाही. त्यानं पाणी मात्र एकाच रंगाचं प्यावा, आणि भाकरी बी गहू ज्वारी बाजरी मकाच्याच खावा, आणि त्या पण भाजीपोळीसोबत, त्या भाजीसोबतच खावा. कशासोबत खाल्ल्यानं कोणतं पाणी पिलं तर बाळू महाराजाच्या 13व्या रुपयावर होतो की नाही काय माहिती. आमच्यावर घेतल्यावर लय खसखस पिकती तुमची नाही का? तुम्हाला पोरं म्हणजे लय तुकाराम महाराजासारखे झाले का? अहो तुम्हाला राग येईन म्हणून माझ्यावर घेतलंय म्या. समजून घ्या कोणाचं सांगायला होतं. कडक बोललं पाहिजे माणसांना, नाही बिलं पाहिजे. काय गरज आहे त्याच्यात? माना अथवा न माना, मानील तो देईल काही, न मानील तो देईल काही. दर्शन घेतलं आईचं. कोणी माहित आहे? ही विश्वातली सत्ता ज्याच्या ताब्यात आहे त्याला देव म्हणतात. तुम्हाला आणि मला इथं किती दिवस ठेवायचे आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचं ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि तो जगाचा बाप आपल्या आईच्या सकाळी दर्शन घेतोय. मी मधल्या मागच्या 2-4 दिवस ॲडमिट होतो ना साहेबांकडे. त्यावेळेला लेकरांना शाळेत पाठवायला जायचे आणि येताना आईबाबांचं दर्शन घेऊन येतं. डॉक्टर व्यक्ती. जो ज्ञानोबराय तुकोबरायचं भजन करतो त्या प्रत्येक वारकऱ्यानं सकाळी आपल्या आईबापाचं दर्शन घेतलं पाहिजे. लई मोठी ताकद आहे त्यांच्यात. तितकं पुण्य कशात नाही, कशात नाही, कशात नाही, कशात नाही. 4 फेब्रुवारी 2019ला हे दर्शक तिथला अपघात झाला गाडीचा. साक्षीला आहे गुरुजी तकले सर. निरोप काढायला माझ्या आईला सांभाळायला 2-3 माणसं होते. एवढी टाकती काय मात्री. तिला वाटत होतं माझं लेकरू अडकलंय, आता वाचतं का नाही याची थासतं नाही. जगातली कुठलीही शक्ती बरोबरी करू शकत नाही. म्हणून आई वडिलाचं दर्शन घेत जा, पाया पडतो तुमच्या. त्याच्यापेक्षा दुसरा परमार्थच नाही कुठला. काही नाही, काही करायची गरज नाही, काही गरज नाही. सगळ्यात मोठं पुण्य त्या आई वडिलाचं दर्शन आहे. माझ्या विटेवरच्या मालकाने दर्शन घेतलं आणि 10 वाजता एकदा दर्शन घेतलं म्हणजे उशिरा. तर कौशल्या देवकी मातेने विचारलं, चुकून बोललो कौशल्या, माफी असावी. देवकी मातेने विचारलं, कन्हैया अरे पहाटे एकदा माझ्या पाया पडलास ना तू, आता कशाला पाया पडला? आई मला एकदा आशीर्वाद दे ग तू. अंगीकार ज्यांचा केला नारायण आहे. उदाहरण क्रमांक 2 सांगतोय. हो, कधी कधी कडव्याच्या बाजूला गेलो तर मला जागेवर आण जमावली. हो, आणि जा कीर्तनकारानं कडव्यावर आलं पाहिजे. आणि कीर्तनकाराला जर कड होगवसत नसेल तर मग जरा अवघडच असते आहे का नाही. त्याला कड होगवसलं पाहिजे. त्याचंच तर नाव कीर्तन. हे पुन्हा दर्शन कशा करता घेतलं? आई मला आशीर्वाद दे ग. कशाचा आशीर्वाद? ऐक ना आई, मी 16,107 लग्न केले ना, अजून एक करू दे ना. देवकी मातेनं सांगितलं, कृष्णा बस झालं ना 16,107, कमी झालेत का बायका? अरे सध्या महाराष्ट्रात एक भेट ना. लय बेजार लोक आहेत एकेकीसाठी. हो, लय बेजार माणसं. अहो काहीचे बायडाटे ते फोनचे हँग व्हायला लागले. ते बायडाटे येऊच बघा ना आमच्या बब्याला, आणि तुम्ही लय फिरत आहात. मी म्हणलं मी का पुरी पात फिरतो का? मी कीर्तन करायलो, भागवत सांगतो, प्रवचन वगैरे. मी कशाला पुरी पाहू? नाही पण आमच्या पाहुणे कोणी असले कुठं तर त्याला सांग जाय आमचा बब्या आहे. मी त्याला सांगितलं की ते म्हणते त्याचा बब्या बुट हारपून येतोय. आणि मग याच्या बाब्याला कोण देईन बबी? कशी भेटन चंद्री मला सांगन याच्या बाब्याला? अहो लय चंद्री याच्या नादी लागलेत पण चंद्री सापडत ना. एका माणसाकडे 2 गाढव होते. आणि सांभाळायची तारांबळ झाली ना तर ते गाढव त्याला सांभाळणंच होईन. मग एक गाढव विकलं आणि एक गाढव ठेवलं. ते कुंभार दादा होते. त्यांचा धंदा होता मातीचे गाडगे, झाकण्या वगैरे, दिपाळीच्या पणत्या वगैरे असं करायचा त्यांचा मातीचा व्यवसाय होता. कुलाल दादा होते कुंभार दादा. त्यांनी त्या एका गाढवाला एका व्यक्तीला विकलं. ती व्यक्ती होती डोंबऱ्याचा खेळ करणारी. त्याचा बाजार वावरायला ती गाढव त्याने विकत घेतलं. पण एका यात्रेत दोन्ही गाढव एका जागेवर आले. म्हणजे हे पणत्या विकायला त्या बाजारात गेले
आणि हे खेळ करायला तिथंच गेले. आणि गाढव कोणाला म्हणतात माहितीये का? काम करून घेऊन गाव खराला सोडतात, त्याला गाढव म्हणते. काम करून घेऊन संध्याकाळी चांगली वैरण आणि पेंड घाव घालतात, त्याला बैल म्हणतात. हो, दूध तिचं घेऊन तिला चारा देते, तिला गाय म्हणतात. पण काम करून घेऊन गाव खराला चरायला सोडते, ते बी मोकळं नाही, पायखुटी घालून मोकळं सोडलं होतं. कुठं जाईन ना, गळलेलं येळपट असते. गाढवाला गाढव काऊन म्हणतात माहितीये का? गाढव पौर्णिमेच्या दिवशी भितडाच्या आडंगी उभं राहते. म्हणजे ते चंद्राला पण म्हणतोय लयच पोळायलो बापा. हो, लय पोळायलं म्हणतात ते, लय पोळायलं ते. भितडाच्या आडंगी वलसावलीला उभं राहते. गाढव कोणाला म्हणतात माहितीये का? बांधल्याशिवाय गाय थांबत नाही, बांधल्याशिवाय मसर थांबत नाही, बांधल्याशिवाय शेळी थांबत नाही, बांधल्याशिवाय बैल थांबत नाही. पण गाढव मेखीच्या जवळ गेले की नुसता असा सोयी सयाडा करायचा. त्याला वाटतं मला बांधलंच काय. रात्रभर गदळं तिथंच उभं आणि पाय तर मोकळेत पण हालीतच नाही. त्याला वाटतं मला बांधलंच. लय गध हेडपट हो, लय गध हेडपट हो. काही काही बैल पण येडपट असतात बरं का. आमची इथं बंदुक्या आणि पिस्तोल्या नावाचे 2 बैल होते. त्याच्यातल्या बंदुक्या नावाच्या बैलाला चराट खाची सवय होती. चराट चराट अशा दोऱ्या खात होतं ते. त्या नातकरी गुरुजी दोरी खाल्ली आणि दोरी खाल्ल्याच्या नंतर ज्या माणसाच्या शेताकडे बघायची ताकद नाही त्याची जाऊन ज्वारी खाल्ली आमच्या बैलानं. त्याच्या गड्यानं सांगितलं बाळू महाराजाच्या बैलानं आपली ज्वारी खाल्ली. ते आलं ना आमच्या घरी. ऐ लय महाराष्ट्रात तूप खाला, तू बैल नीट सांभाळ ना. नाही असं नाही म्हणलं ते, मी एरी म्हणायला लागलो. नाही त्याचे दातडं ढुली नसते ना. हो, एरी सांगायला लागलो, एरी कीर्तना परत सांभाळ ना तुझे बैल. मी आमच्या गड्याला सांगितलं अरे पाय ना ते आपल्या बंदुक्यानं चराट खाल्लं आणि ते आपलं ते पाय ना ते ना ते दुसऱ्याची मका खाल्ली, ते घरानं आलं ना आपल्याला, त्याला बघ ना ते काय काय पाय ना ते चौकात इज्जत घातली आपली. गड्याला राग आला ना, असा बंदुक्या मारला, कातडी निघुस्तर बंदुक्या हाणला. बंदुक्याला हाणल्यावर पिस्तोल्या हसू लागला. तर बंदुक्यालाही हुशार. बंदुक्यानं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आधी पिस्तोल्याचं चराट खाल्लं आणि मग त्यानं त्याचं खाल्लं आणि दोघं मका खाल गेले. तसे बरेच बैल दुसऱ्या बैलाला सोबती करतात. अशा चराट खाणाऱ्या बैलाच्या बाकीच्या शहाण्या बैलानं नादी लागलं नाही पाहिजे 2-2 पायाच्या बैलाने. हे जरा ध्यानात ठेवत जा तुम्ही. तुम्ही याला बी टाळ्या वाजवायले. विठाला विठाला 2 गाढव बाजारात भेटले. हेच चाललं होतं ना. 2 गाढव बाजारात भेटले. पंढरपुरातल्या मालकाला 16,108 लग्न करायचं होतं. बाजारात भेटले 2 जण. ते 2 मित्रच होते. अरे काय म्हणले, रावश्या. एका गाढवाचं नाव रावश्या होतं. अरे काय म्हणले रावश्या, काय सुधारलेला होता ना, असा वाळलाच रे तू. हो म्हणला भावश्या, याचं नाव भावश्या. हो रे. अरे आपण संघ होतो तेव्हा चिमटा घेतला तर घेत नाही ग. अरे ते मालक खायला देत होतं ना, हे काहीच देत नाही. अरे मग जाय ना पळून, कशाला राहतो अशा नालायक मालकाची. तर आता म्हणला कवाच गेलो असतो, पण आमच्या मालकाची पोरगी दोरीवर नाचती. तिचं नाव आहे चंद्री. आणि ती एके दिवशी दोरीवून खाली पडली. आमचे मालक पोरीला म्हणले चंद्रे तू जर पुन्हा खाली पडली तर तू गाढवा संगत लग्न लाईन. मी वाट पाहलो चंद्री कवा खाली पडत तिथं. अरे गाढवा, चंद्रायला चंद्र्या भेटन तर गाढवाला कशी चंद्री भेटन रे. जरा हिशोबात राहाय. लय आशावादी गाढव काय काय असो. माझ्या मालकाची ती भूमिका थोडीच. 16,107 लग्न अंगीकार ज्यांचा केला नारायण. 8वं लग्न करायचं ठरलं. आईसाहेबांना सांगितलं कन्या नको रे बाबा नको, काय करायचं लग्न तुला, बस झाल्याने एवढ्या बायका. त्या काळात बायका करायचं लय नाद होता लोकांना. हो, मी जे पुराण वाचतो त्या पुराणात 1 कोटी बायका एका व्यक्तीला. कोटी भार्या चित्रकेतू 18 शते गोपीचंदा 12 शते जनका 80 सहस्र लंकेशा 7 शते 3 दशरथा 4 2 करणारायची काय सांगायची कथा. 703 राजा दशरथाला, 1800 बायका गोपीचंदाला, 1200 बायका जनकाला, 80,000 रावणाला, 1 कोटी चित्रकेतूला, 16,108 पंढरपुरातल्या मालकाला. असे लिमिट आहेत भरपूर. कश्यपाला 13,
आदिती आदिती धनुकाष्टा विला ताम्रहा, विश्व त्या 13 बायकांपासून झालं. हे विश्व ब्रह्मांड पूर्ण त्या 13 पासून. कश्यपाच्या 13, 60 मुली होत्या एकाला, 13 यांना दिल्या. त्याच्यातल्या 27 चंद्राला दिल्या. लय येडपट होतं ते चंद्र. हो, संप्रदायातल्या माणसानं लय गोड वागलं पाहिजे. चंद्रानं संप्रदायाचा अपमान केला. संप्रदायातला चंद्रानं अपमान केला. कोणता चंद्र माहिती वरचा? आज त्याची पौर्णिमा आहे ना, त्याच्या विरोधात नाही बोलायचं. आजच्या दिवशी जरा चांगलं वागतोय. चंद्रामृत तृप्ते पारणे चकोरा, ब्रह्मराशी चारा सुगंधाचा. पुराणाच्या मतानुसार आजच्या चंद्राचा प्रकाश दुग्ध पात्रात पडत असतो. येतो भयो दुग्धानाम धेनुया भयस्थितेनाम, आर्जवो चंद्रामृतानाम व्याधी निरशन हितार्थायाम. आजच्या दिवशी चंद्र. पण चंद्राने कोणती चूक केली ती माहिती आहे? ज्या महाराजानं चंद्राला शिकवलं त्याच महाराजाची बायको घेऊन गेलता चंद्र. चूक काम केली ती, चूक काम केली. त्याला 27 बायका होत्या, 27. त्याच्या ज्येष्ठ पत्नीचं जे नाव आहे तिला रोहिणी नक्षत्र म्हणतात. या नक्षत्रावर 8व्या अवतारातल्या मालकांचा जन्म झालता. 27 बायका, अशा बऱ्याच. त्या चंद्रांच्या पत्नींची नावं मुलीची ठेवत जा, चांगलं होत जाईल. देव तुमचं मस्त करत जाईल. चांगली नावं ठेवत जा. आपल्या संस्कृतीला सोबतील अशी नावं ठेवली पाहिजे. काही नावं नाही ठेवायची. असो, हे नको करू ना दुसरं लग्न. ऐक ना. मी 16,107 पत्न्या केल्यात. एका तरी बायकोची चप्पल तुटलेली आहे का? एकीची तरी दागिने खताडाला सोनाराची तर ठुलीत का? एकीचं तरी घरानं माझ्या सासरवाडीत तिच्या माहेरात जाते का? मला नवऱ्यानं त्रास दिला म्हणून. मी किती चांगलं सांभाळतो का 16,107 बायकांना. एका तिळा इतकं दुःख देत नाही आई. मी एका तिळा इतकं दुःख देत नाही. मग एक करू दे ना. कोण्याही बाईचा नाद असतोय. सून जरा पैशावाली यावा. द्वारकाबाई, सून पैशावाली येण्यापेक्षा गुणवान यावा असा विचार केला पाहिजे. काय करता पैशावाली? ती तुमच्या पोराला जर बगलात घेऊन तिकडे फिरत असेल गोव्याला तर काय करते? हरपलन बाब्या तुमचा. गुणवान केली पाहिजे सून. गुणवान, चारित्र्य संपन्न, आचरण संपन्न, शील संपन्न सून असली पाहिजे. काय करता पैशावाली? हो, आम्ही 42 जण 4 ठणला शिकायला होतो. त्याच्यात सगळ्याची लग्न झाली. त्याच्यात 42 जणात एकाच बायको सुंदर भेटली. ती असं वजनातच म्हणायचं, मै बायको लय सुंदर. म्हणलं ठीक आहे, तुला MSCBचं बिल भरायचं काम नाही, कारण ती घरात उभी केली की लाईटच चमकत येत. आमच्या असू दे बाबा मेन कापड्या कशा बी का असणार, काय हरकत नाही. पण इतकी सुंदर. त्याच्या घरी 3 आवतो होते. आता ते नाशिकला इटा उचलीत आहे. आणि आमच्या 42 जणात त्याची बायको आमच्या बायकापेक्षा त्याची 1 नंबरला दिसत. ते म्हणत होतं, मी नाही म्हणत. मी बायकोला सुंदर म्हणत नाही तर लोकांना म्हणाल रिकाम आहे का? विठाला सुंदर कोणाला म्हणायचं? या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पुराण क्षेत्रामध्ये 222 स्त्रिया सुंदर होत्या. इतिहासामध्ये 6 स्त्रिया सुंदर होत्या. त्याच्या 6 स्त्रियापैकी 4 हिंदूकडे होत्या, 2 मुस्लिमाकडे होत्या. कोणाला सुंदर म्हणायचं? अरे काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन. अरे काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन. अरे तिला पाहुनी आई म्हणाला, राजा तो सिलवान. आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज, कल्याणच्या सुभेदाराची सून मुस्लिमाची कन्या, त्या मुसलमानाची सुंदर स्त्री. अमावस्याच्या रात्री तिचा प्रकाश पडायचा. तिला आई म्हणून घरी पाठवून दिलं. तिला म्हणायचं सुंदर. जी बाई ज्या झाडाखाली गेल्या, प्रसन्न भयतती यतो जायं तरुयन शाखा प्रसन्नयो, तरुयन भयतती शाखा भयतती पुष्पादिनी आणि माल्यादिनी, कंचन भयतती वे मांगय कायं प्रधंसते वचा. जिच्या कायेच्या सुगंधाने झाडाची फांद्या, तरवर शाखा प्रसन्नती, फांद्या प्रसन्न होत्यात, तिला सुंदर म्हणतात. आपल्या कापसात गेल्या बोंड गळतीत. नाही, तुम्हाला नाही म्हणालो मी. आमच्या तिकडे गेल्या इकडच्या फुकायच्या, दुसरे आणू तरी कुठून मी? म्हणून असं उगं म्हणत जाऊ नका मी सुंदर असं काय नाही विषय. याला जरा सुंदरपणाचा अभिमान. कोण्या बाईला वाटते सून सुंदर असावा आणि पैशावाली असावा? जिचं गथुडं जड ती पाहुणी गोड. रिकाम्याला कोणी चलतीचं नाव गाडी आणि बस्तीचं नाव गाडी भांगार.
जरा बऱ्या घरची आण बापा. भगवान म्हणले काय हरकत नाही, पैशावालीचीच करतो. पण देव म्हणले बाकीचं विचारू नका बरं का, तुला पैशावाली पाहिजे असेल तर मग रूपरंगाचा नको विचार करू. गेले प्रभू एका व्यक्तीकडे, त्या व्यक्तीला प्रणाम केला. कोणी? पंढरपुरातल्या मालकानं. अंगीकार ज्यांचा केला नारायणी सांगतो, देवानं स्वीकार केला की काम संपलं. सुदामदेवाची परिस्थिती पाहिली तुम्ही, बघा पुढचं चरित्र. भगवान त्या मुलीच्या घरी गेले आणि पंढरपुरातल्या मालकाने त्या मुलीच्या बाबांना विचारलं, दादा मला तुमची मुलगी पत्नी म्हणून द्या. आता ती परिस्थिती आली बरं पोरायच्या बापायला. हो, पोरायच्या बापावर ती परिस्थिती आली. कृपा करा आणि तुमची बबी आमच्या बब्याला द्या. हो, तर पोरीचा बाप म्हणला, आमच्या बबीला तुमचा बब्या पसंत येतो का आधी बघू द्या. पहिलं वेगळं होतं. पोरीचे बाप म्हणायचे, वा गुरुजी घ्या ना आम्हाला पदरात, घ्या हो गरीबाचं लेकरू घ्या, असे पोरीचे बाप म्हणत होते. नवसरले आता पोरीचे बाप. काळ बदलत असतो 35 वर्षाला, दर 35 वर्षाला काळ बदलत असतो. प्रत्येक क्षेत्रात काळ बदलत असतो. 69 वर्षापूर्वी काळ होता शेतीचा, शेतकऱ्याचा. आता काळ आहे मजुराचा. अजून फक्त 6 वर्ष दम धरा. 6 वर्षापर्यंत मजूर तुम्हाला ह्या बोटावर त्या बोटावर तुका करीन. फक्त 6 वर्ष. 6 वर्षाच्या नंतर ज्याच्या नावानं 7-12 असेल तो माझ्या महाराष्ट्रातला बादशाह असेल, लक्षात ठेवा. गिरगावकर जिवंत असेल नसेल पण माझं वाक्य कायम राहील. 6 वर्षाच्या नंतर ज्याच्या नावानं 7-12 असेल तो या भारत देशातला, या महाराष्ट्रातला बादशाह असेल, लक्षात ठेवा. जराशी कळ सहन करा, जराशी कळ सहन करा. 69 वर्षापूर्वी आपल्या बाप दादानं काम करणाऱ्याला बुटासगट तुडिले, काम करणाऱ्याला बुटासगट तुडिले म्हणून आपल्यावर ही उलटी प्रक्रिया आली. आता आपल्याला ते बेजार करते. आमच्या पाहुण्याची तर 9 म्हशी गेलेल्या आणि गडी जे दूध काढतं का ते म्हणलं, मालक मेवणीच्या पोरीचा साखरपुडा आहे, मी येतो. 9 म्हशी गेलेल्या. वाघराला सोडायनं म्हणून त्याला दूध पिता येणं आणि ह्या मालकाला काढता येणं म्हणून काळाचे आडवासायले. किर्लोस्कर यांनाच आईल. काळ बदलला पण फक्त अजून 6-6.5 वर्ष दमदारा. शेतीचा काळ येणार आहे, फार मोठा काळ आहे शेतीचा. त्याच्यासारखा बादशाह कोण नसेल. असो, देवानं मुलीच्या वडिलाला विनंती केली, दादा मला तुमची मुलगी द्या. हे कोणाला? पंढरपुरातल्या मालकाला. पोरीच्या बापाने वेळ झाला, चला बाजारात मांडली का माझी मुलगी, चल 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 निघ 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 घरी. हे तर लय साधा शब्द आहे, लय साधा शब्द आहे, लय साधा शब्द आहे. ममाति कन्यान भयानाम प्रसवोति यति जयो पुष्पाधिनी माल्यादिनी सुचयो कन्यान ग्रभांस्तरत्नयो. अरे फुलाच्या पाकळीसारखी सांभाळली माझी कन्या. हा, मी अजून कोण्याच गॅदरिंग मध्ये नाचू दिली नाही. हो, तर पोरीच्या बापान गॅदरिंग मध्ये पोरगी नाचू दिली नव्हती. इथं कोणी गुरुजी असतील तर माफी मागतो. गॅदरिंग मध्ये मुलींना पार्ट देत असताना राष्ट्रमाता जिजाबाईंचं पार्ट द्या, देवी अहिल्याबाई होळकरांचं पार्ट द्या, सावित्रीबाई फुलेंचं पार्ट द्या, ज्या बाईनं आपल्या मालकाची फार सेवा केली अशा रमाबाईचं पार्ट द्या, एखाद्या मुलीला छत्रपती शिवाजी महाराजांचं पार्ट द्या, शंभूराजांचं पार्ट द्या, महाराणा प्रतापांचं पार्ट द्या, ज्ञानोबाराय तुकोबाराय जनाबाई मुक्ताबाई सखूंचं पार्ट द्या. बाष्कळ पिक्चरच्या गाण्यावर मुली नाचू नका. सगळ्या शिक्षकांना नाक घासून प्रणाम करतो, नाक घासून प्रणाम करतो. राग येऊ देऊ नका सज्जनांनो. फार मोठी मागच्या लोकांनी संस्कृती टिकवली हो, फार मोठी संस्कृती टिकवली. काल या नवरात्रीमध्ये कशाला नवरात्रा म्हणतेत, कशाला म्हणायच्या नवरात्रा? बकदालभ्यांचा पुरावा आहे. अगा सप्तरपदीर्भय जायते विश्वंतो भवजतः त्यक्तार भार्याव्रजितो समकुलोस्ततेवचा भिन्न गोत्रेस्ततेवच मिलनम यज्जायते. याच्या पलीकडे सांगत असतो, अंतरात 9 दिवसात आपली बायको असावा, असं आपली भारतीय संस्कृतीतलं पुराण सांगते. बायको बायको वाक्य कळालं का? पफेची माय. सहिष्ण भेदानाम जायते समश्वास्ति त्यागेशु. नवरात्रात आपली स्वतःची बायको पुरुषाच्या दूर असावा. माझ्या माईंनं तुम्हाला सांगतोय, तुम्ही खेड्यातले आहात, तुम्ही काही नाहीत, पण शहरात इतका उद्रेक झाला या नवरात्रीमध्ये
ज्या पुरुषाचं नाव गाव माहीत नाही त्याच्यासोबत बाई लाकडं घेऊन नाचायली, किती शोकांतिक आहे. काय वाटत असेल माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना, काय वाटत असेल. अहो ज्या राज्यात बाई एखादा नालायक माणूस नाचवत होता त्या व्यक्तीचा चौरंग करायचे छत्र शिंग बांधून नवरदेव नवरी गावात आले, वसुदेवाचं दर्शन घेतलं, सुनबाईला आशीर्वाद दिला आणि मुलाला आशीर्वाद दिला कृष्ण परमात्म्याला. पण सासूबाईचं दर्शन, आईचं दर्शन घेतलं देवानं, आशीर्वाद दिला देवाला, पण सून दर्शन घेताना देवकी मागं सरकल्या. काय कृष्णा काय केलीस बापा अशी बायको, इतकाले नख तिला आणि इतकाले अंगाव केस. ते म्हणलं आई तिच्या बापानं 22 क्विंटल सोनं देणारा मनी दिलाय, हुंडा लय मोठा घेतल्या बायको अशीच करावं लागती. हो हुंडा दिला लय मोठा तिच्या बापानं, मग ही अशी करावंच लागती. हो हो ती आसोली नव्हती, तिचं नाव होतं जामवंती. देवानं सांगितलं आई ही कोण आहे तुला माहिती आहे, हिच्या बाबाचं नाव जामवंत आहे. भगवान प्रभू रामचंद्राचा वरदहस्त पात्र असलेला जामवंत आहे, त्याची कन्या आहे, आसोली नाही, काळजी करू नकोस. देवकी माता म्हणल्या, वसुदेव म्हणले कृष्णा आम्ही सासू सासरे तिचे आम्ही आवडीन तिचा स्वीकार करू, पण तुया 16,108 बायका तिचा स्वीकार करतात का. लक्ष्मीनं मिटिंगच घेतली. लक्ष्मी आई साहेबांनी मिटिंग घेतली, सगळ्याला सांगितलं परत दिवशी सक्रात आली ग, हिला वानत नाही द्यायचं. अंगीकार ज्यांचा केला नारायणी, देवानं स्वीकारलं की काम संपलं. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असती, भोगीला तुळशीला भोगविडा देत असते. इतकं तर माहिती आहे ना, मी का बाई थोडंच इतकं मला माहीत असेल, मला वाचितो म्हणून माहिती आहे. भोगविडा देत असते तुळशीला. गेल्या वर्षीच्या संक्रांतीच्या दिवशी एकादशीच्या दिवशी भोगी आलती. किती बायकांनी भोगी पहिल्या एकादशीच्या दिवशी केली, असा थोडासा काना इतकाच हातवरी केला, बायकांनी जास्त हातवरी नाही केला पाहिजे.